सर्व गोपाळ कृष्ण बलरामांसह गाई वासरांचे कळप घेऊन नदीकाठी आले होते. सर्वजण पाणी प्यायले. तेथेच एक प्रचंड प्राणी त्यांनी पाहिला. जणू एखाद्या पर्वताचा तुकडाच. बकासूर हा कंसानेच पाठविला होता. त्याने त्या बगड्याचे रूप धारण केले होते. त्याची चोच अत्यंत तीक्ष्ण होती. त्या बगळ्याने क्षणात कृष्णावर झडप घातली आणि त्याला गिळून टाकले. हा बकासूर कंसाचा मित्रच होता. आता कृष्ण त्याच्या टाळूखाली पोचला आणि काय योग सामर्थ्याने त्याने तिथे अग्नी तयार केला, म्हणजे शरीरातला अग्नी प्रज्वलित केला आणि मग त्याचे तोंड आतून भाजू लागले. त्याबरोबर त्याने कृष्णाला आपल्या तोंडातून बाहेर टाकून दिले आणि तो त्याला चोचीने मारणार एवढ्यात सावध असलेल्या कृष्णाने दोन्ही हाताने त्याच्या 2 चोची धरल्या आणि त्याला उभा चिरला. आता बकासूर मुक्तिपदास पोचला होता. सर्वांना खूप आनंद झाला आणि मग त्यांनी आपापल्या माता पित्यांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर पुन्हा एकदा असे झाले की कृष्ण आपल्या सवंगड्यांसह बाहेर पडला. आपला नेहमीचा सरंजाम त्यांच्या बरोबर होता. त्यावेळी त्यांची वेगवेगळे खेळही चालले होते. नेहमीप्रमाणे गाई वासरे चरायला गेली. कंसाने काळभयाने पुनश्च पूतनेचा धाकटा भाऊ अघासूर याला पाठवले. अघासूर आला तो अजगराचे रूप घेऊन आला. यमुना नदीच्या तीरी हा स्वस्थ पडून राहिला होता. मात्र याने आपला जबडा उघडून ठेवला होता. त्याचा जबडा खूप मोठा होता आणि तो एखाद्या गुहेप्रमाणे दिसत होता. गोपांसह खेळता खेळता अचानक मुले म्हणाली, अरे कृष्णा, ही गुहा आजपर्यंत आपण कधीच पाहिली नाही. हिच्या तोंडाशी एक छान घसरगुंडी आहे. तेथेच आपण खेळायला जाऊ. कृष्ण त्यांना नको नको म्हणत होता, तरी गोपांनी काही ऐकले नाही. सारेच अघासुरापाशी गेले. घसरगुंडीचा खेळ खेळण्यासाठी स्वतःहूनच त्याच्या मुखात शिरले. अघासुराने मात्र या गोपांना मारले नाही, कारण तो वाट पाहत होता कृष्णाची. कृष्ण कधी मुखात येईल त्याची, कारण त्याच्या बहिणीच्या मृत्यूचा त्याला सूड घ्यायचा होता. अघासूर हा पूतनेचा भाऊ होता. अघासुराच्या विषामुळे मुखात शिरलेली मुले आता मरगळू लागली. आता कृष्णाला मुखात जाण्या वाचून पर्याय राहिला नाही. कृष्ण अघासुराजवळ आला, कमरेचा शेला बांधला आणि मुखात प्रवेश करता झाला. त्याच वेळी सगळ्यांना असे वाटले, अरे अरे, हे कृष्णाने काय भलतेच केले. ह्या अघासुराच्या तोंडात हा गेला, पण आता काय करणार हा, आणि हा पण ह्याला विषाने मारून टाकले तर. मात्र कृष्णाने एका क्षणात योग मायेने आपला स्थूल देह खूप लहान केला. नंतर आपल्या मुठीने त्याची टाळू फोडली आणि मग आपले शरीर मोठे मोठे करायला सुरुवात केली. त्यामुळे त्या अजगराचा श्वासाचा मार्गच बंद झाला. तो खूप व्याकुळ झाला आणि तो सोड सोड असे म्हणत होता. कृष्ण त्याच्याच ब्रह्मरंध्रातून बाहेर पडला. त्याच विवरातून त्यांनी गोपाळांनाही बाहेर काढले. व्याकुळ होऊन अघासूर यमसदनी गेला. कृष्णचरण स्पर्शाने त्याला मुक्तीही मिळाली. त्याच्या स्थूल शरीरातून अद्भुत ज्योत बाहेर पडली. त्या प्रकाशातून दाही दिशा झगमगल्या. ती ज्योत भगवंतात म्हणजे कृष्णात विलीन झाली. अशी ही अघासूर आणि बकासुराची गोष्ट आहे. आता ह्या दोन्ही गोष्टींच्या बद्दल आपण थोडीशी वेगळी माहिती घेऊ की बगळा हा दंभाचे प्रतीक आहे. साधकाने दंभाचा त्याग करायला हवा. दंभ जे आपल्याजवळ नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करते. दंभ म्हणजे मुखवटा, हे मोठे पाप आहे. ते दाखवण्याचा प्रयत्न करणे. दंभ म्हणजे मुखवटा घेतलेले हा बकासूर होता. आता अघासूर म्हणजे अघ म्हणजे पाप आहे. अजगरांनी तोंड उघडून सगळ्यांना आत घेतले, पण कृष्णाने सगळ्यांना बाहेर काढले. दंभातून पाप घडते. पाप दुसऱ्याला त्रास देते. पाप आणि सापाचे विष भिनते. पाप मनात भिनते.
मात्र ते संपवण्यासाठी नामाचाच आश्रय करावा लागतो. या पापाचे 5 प्रकार सांगितले आहेत. त्यामध्ये चोरी, सुवर्ण, सुवर्ण म्हणजे चोरी करणे, म्हणजे सुवर्णाची चोरी करणे. सुवर्ण म्हणजे आकर्षक वस्तू. प्रपंचातील अनेक गोष्टींचे माणसाला आकर्षण असते. विषयांचा आस्वाद घेणे ही सुद्धा एक चोरी आहे. दुसरे असत्य भाषण करणे. तिसरे मदिरा प्राशन करणे. सामान्य माणसे प्रपंचातील विविध विषयांचे मदिरा प्राशन करीत असतो. म्हणजे वेगवेगळे विषय हीच जणू काही मदिरा आहे. निंदा आशा व्याली दुःखाते आणि निंदा दुरिते, असं तर आपल्याला ज्ञानदेवांनीही सांगितलं आहे. ह्या निंदेमुळेच आपल्या पदरी पाप येते. 5वे आहे दुःसंग. भगवंताविषयी ज्याला प्रेम वाटत नाही त्याच्या संगात राहणे हे पाप आहे. भगवंताचे विस्मरण हे सर्वात मोठे पाप आहे. आता ही 3 पापे आहेत, त्यांची नावे अशी आहेत की मुखरता, अन्याश्रय आणि अनिवेदन. मुखरता म्हणजे उगाचच कारण नसताना खूप बोलणे आणि त्याच्यातूनच कधी कधी पाप सुद्धा घडते, कारण अशा बोलण्यामधूनच निंदा येते, खोटे बोलणे येते किंवा अनेक गोष्टी होतात. अन्याश्रय, भगवंताशिवाय दुसऱ्या कुणाचा तरी आश्रय हवा असे आपल्याला वाटणे आणि तसे वागणे. म्हणजे एखाद्या गावातला हा मोठा माणूस आहे, हा माझे दुःख निवारण करील वगैरे, आणि मग त्याच्या नादी लागणे. आजकाल आपण बघतो की पुढाऱ्यांच्या मागे अनेक लोक जात असतात, किंवा एखादा कोणी ढोंगी बाबा असतो त्याच्या मागे जातात. तर हा अन्याश्रय करणे हे सुद्धा एक पाप आहे. अनिवेदित दोष, प्रत्येक गोष्ट भगवंताला सांगून करायला पाहिजे, त्याला न सांगता एखादी गोष्ट आपण करणे हे एक पाप आहे. यासाठी ज्ञानमार्ग, या पापातून बाहेर पडण्यासाठी ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्ती मार्ग हे 3 गोष्टी भगवंतांनी आपल्याला सांगितल्या आहेत. कर्ममार्गामध्ये आपल्या कर्मापासून न ढळणे, ज्ञानमार्गात भेददृष्टी न ठेवणे आणि भक्ती मार्गात आपण टाळ्या वाजवून भगवंताचे नामस्मरण करणे. आपण जर टाळी वाजवून भगवंताचे नामस्मरण केले तर त्यामुळे मनातील कुविचार निघून जातात आणि आपण पापमुक्त होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. असे हे बकासूर आणि अघासूर यांच्या वधाची आणि त्यातील एका तत्वज्ञानाची गोष्ट आहे.